नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे संघाचे स्वयंसेवक होते असं सात्यकी सावरकर यांनी विधान केलंय। पण गांधी हत्येच्या आधीच त्यांनी आरएसएस आणि हिंदू महासभा सोडून हिंदू राष्ट्र दल स्थापन केलं होतं असं सात्यकी सावरकरांनी दावा केलाय। गोडसेंचे नातू आणि सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात कोर्टातील उलट तपासणीतही हा मुद्दा समोर आला। या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजशी बोलताना सात्यकी सावरकर काय म्हणालेत आपण बघूया। सात्यकी सावरकर सध्या माझ्यासोबत आहेत। त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। अगदी थोडक्यात सुरुवातीला याचिका नेमकी कुठल्या संदर्भातली काय आहे ती सांगा आणि चर्चेत आलेल्या मुद्द्यावरती आपण बोलूया। दिनांक 5 मार्च 2023 ला राहुल गांधी इंग्लंडमध्ये होते आणि त्यांनी असं एक वक्तव्य केलं की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे 5-6 मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते आणि ते बघून स्वातंत्र्यवीर सावरकरांना खूप आनंद होत होता। ही घटना सावरकरांनीच त्यांच्या पुस्तकात लिहिलेली आहे। अशा आशयाचं म्हणजे हेच शब्द राहुल गांधींचे होते आणि म्हणून मी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केलेला आहे। कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यात अशी कुठलीही घटना घडलेली नाही आणि त्यांनी स्वतः लिहिलेल्या टोपण नावाने लिहिलेल्या आणि नंतर ते संपूर्ण जे पुस्तकं जी प्रकाशित झाली तशा कुठल्याही पुस्तकामध्ये अशा घटनेचा उल्लेख नाही। ही संपूर्णपणे कपोलकल्पित घटना आहे आणि सावरकरांना बदनाम करण्याच्या हेतूने हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, म्हणून मी तो दावा दाखल केलेला आहे। बरोबर। तर काल जेव्हा कोर्टात याबद्दलची सुनावणी झाली तेव्हा काल नेमकं कोर्टात काय घडलं होतं? आता कसं आहे, ही घटना कुठल्याही पुस्तकात नसल्यामुळे डिफेन्स असं त्यांच्याजवळ काही उरलेलं नाही आणि म्हणून सतत आपला गोलपोस्ट बदलत राहणं हेच त्यांच्याकडचं एक काम राहिलेलं आहे। कधी वेगळेच प्रश्न म्हणजे सावरकरांनी पाठवलेल्या याचिकांविषयी प्रश्न विचारायचे, कधी त्यांच्या निर्वाह भत्त्याविषयी प्रश्न विचारायचे, तर कधी ते आरएसएस नथुराम गोडसे याविषयी प्रश्न विचारायचे। आता नथुराम गोडसे हे माझ्या आईचे काका, त्याच्यामुळे ते प्रश्न सगळे आलेले आहेत। आमची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील आलेली आहे आणि तर नथुराम गोडसे संघाचे स्वयंसेवक होते का असा प्रश्न मला विचारण्यात आला। तर नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे दोघेही संघाचे स्वयंसेवक होते, त्यांच्या कालावधीत होते। पण ज्या वेळेला गांधीजींची हत्या नथुराम गोडसेंनी केली त्याच्या बरंच आधी नथुराम गोडसेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला होता। एवढंच काय तर हिंदू महासभा ही त्यांनी सोडली होती, स्वतःचं असं हिंदू राष्ट्र दल त्यांनी स्थापन केलं होतं आणि त्यामुळे गांधीजींच्या हत्येला उत्तरदायी कोण असतील तर ते केवळ आणि केवळ नथुराम गोडसे होते। विशेष न्यायालय त्यांना त्यांची शिक्षा, त्यांच्या कृत्याची शिक्षा ही दिलेली आहे। शिवाय याच्या पुढे जाऊन मी म्हटलं होतो की 20 जानेवारीला ज्या वेळेला गांधीजींवर पहिल्यांदा आक्रमण झालं, बॉम्ब फेकण्यात आला, त्यावेळेला सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली नव्हती। 30 जानेवारीला देखील कुठलाही सरकारी सुरक्षाकर्मी त्यांच्या आजूबाजूला नव्हता। गांधीजींच्या जीवाला धोका आहे तत्कालीन सरकारला माहिती होतं आणि गांधीजींना ज्या वेळेला गोळ्या लागल्या त्याच्यानंतर देखील गांधीजी सुमारे 20 मिनिटं हे तळमळत तिथेच पडून होते। त्यांना कोणी पाणी दिलं नाही, जवळच्या रुग्णालयात देखील दाखल केलं नाही आणि ही अनास्था, हा बेजबाबदारपणा हा तत्कालीन काँग्रेस सरकारचा म्हणजे नेहरू सरकारचा हा 100% त्याच्यात आहे। या सगळ्या युक्तिवादाच्या दरम्यान यात तुमच्या बाजूनं जे काही युक्तिवाद केले जातात किंवा उलट पक्षाच्या वतीनं जे काही युक्तिवाद केले जातात, तर पुढची काही तारीख देण्यात आली आहे, त्याची काही नेमकी तयारी सुरू आहे? पुढचा दिनांक आता 1 सप्टेंबर आहे। तयारी अशी म्हणाल तर माझ्या दृष्टिकोनातून तयारी विशेष नाही, कारण का जे ते प्रश्न विचारणार आहेत ते कुठलेही जो मी अभियोग दाखल केलेला आहे त्या मुद्द्याशी निगडीत ते प्रश्न विचारतील याची काहीच शाश्वती नाही। कारण त्यांना माहिती आहे त्यांची हार पक्की आहे आणि त्यांना सन्माननीय न्यायालय शिक्षा 100% सुनावणार आहे। सात्यकी सावरकर यांच्याकडून नेमकं काय कोर्टामध्ये घडलं त्याबद्दलचा सगळा तपशील समजून घेतला। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीत, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।